आज आपण बनवत आहोत दोडक्याची भाजी। त्यासाठी बघूयात, गरम कढई करायला ठेवली आहे, त्यात टाकले तेल। तेलामध्ये चांगली मोहरी टाकायची आणि तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचे आहेत जिरे। जिरे छान फुलले की त्यामध्ये टाकत आहोत कांदा। कांद्याला चांगलं परतवायचं लालसर होईपर्यंत। लाल कांदा झाला की त्यामध्ये स्वच्छ दोडके धुवून घेतलेले आहेत ते टाकणार आहे। बारीक बारीक फोडी करून आपण दोडके चिरून घेतले, त्यानंतर पाण्यामध्ये धुवून घेतले। दोडके पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यात टाकायची आहे हळद। हळद टाकणं झाली की त्यात टाकायचं मीठ, म्हणजे कसं भाजीला चांगलं पाणी सुटेल आणि भाजी शिजणार। त्यानंतर आपण झाकण ठेवूयात। झाकण ठेवून भाजी शिजली की त्यानंतर मग माझ्याकडे नंतर लक्षात आलं की डाळ होती मुगाची भिजलेली, ती डाळ घातली आपण। डाळ घालून व्यवस्थित परतवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि ते व्यवस्थित हलवून शिजू द्यायची 2 मिनिट। भाजी शिजली आणि बघा किती सुंदर सुगंध येतोय आणि दिसायला पण किती सुंदर झालेली आहे। सोबतच चपात्या पण आपण करून घेतल्यात साईडला। बघा, अशा प्रकारे चपाती आणि भाजी आपण बनवलेली आहे। धन्यवाद।